काय मालक टेन्शन मध्ये दिसताय? कसलं टेन्शन? टेन्शन नाही हो, श्रेयाशी जरा बोलत होतो. हा, इमोशनल झाली बिचारी. तिच्या आईच्या वाढदिवसानंतर ती थोडीशी हळवी होते. लहान पोर आहे बिचारी, साहजिक आहे, तिला आईची आठवण येणारच. हो ना. नाही पण आत्ता जरा वेगळंच कारण आहे. ती म्हणाली की मी तिच्या आईचा वाढदिवस साजरा करायला गेलो आणि मी सौरभच्या उपकाराखाली दबून गेलो. त्यामुळे तिला आता पुढच्या वर्षी तिच्या आईचा वाढदिवस साजराच करायचा नाही. तिला ना तुम्हाला कोणी बोललेलं आवडत नाही. तुम्हाला ती मोठा भाऊ मानते. मी तिचा पॉझिटिव्हनेस समजू शकतो. नाही हो, पण तिचं आत्ताचं हे सगळं बोलणं ऐकून ना मला जरा भीतीच वाटते. असली म्हणजे मी तिचा मोठा भाऊ आहे का ती माझी मोठी बहीण आहे? कसं समजवायचं तिला देव जाणे. मला तुम्ही तिला छान सांभाळता. एका मुलीचा बाप आहे मी, त्यामुळे तुम्हाला हक्काने सांगू शकतो. काका, मला ना या गोष्टीचं जाम आश्चर्य वाटतं की एखादी छोटी मुलगी माझ्यावर इतकी इमोशनली कशी काय डिपेंडेंट असू शकते. म्हणजे माझ्या काही चुकांमुळे ती आता असं ठरवते की तिच्या आईचा वाढदिवस पुढच्या वर्षीपासून साजराच करायचा नाही. कौतुक वाटतं. खूप कौतुक वाटतं. रादर मला ना भीती वाटते या गोष्टीची की इतक्या लहान वयात तिला इतकी समज आहे. तिला ना या सगळ्यातनं लवकरात लवकर आपण बाहेर काढलं पाहिजे, नाही तर मी यापुढे तिला कधी हर्ट केलं ना तर ती. मालक, तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार का करताय? इथून पुढे प्रत्येक वर्षी रामाश्रयावर आपण श्रेयाच्या आईचा वाढदिवस अशाच साधेपणाने साजरा करणार आणि तेव्हा मी तुमच्या सोबत असणार. मालक, गृहीत धरून चाला, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे मी शांत आहे, आंधळा नाहीये. श्रेयाचं म्हणणं बरोबर आहे. आपण कोणाला का म्हणून संधी द्यायची? आपल्याला काही सुनवायची, कारण नसताना उपकार करू द्यायची? हा, सौरभशी बोला. हीच वेळ आहे. वेळ दौडू नका. काका, नाही नाही, ती वेळ अजून नाही आली. अहो, आय एम ॲट झिरो नाव. मी आता शून्यावर आहे आणि फायनान्शियली म्हणाल ना तर मी तर निगेटिव्ह मध्ये आहे. रामाश्रयवरती हे एवढं मोठं कर्ज आहे. मी ना असा सगळ्या बाजूने असा पिचला गेलोय. हा, जर सिच्युएशनच काही वेगळी असती तर मात्र माझी आजी तुमच्या समोर बसली असती आणि तिनं लग्नाची बोलणी केली असती. अरे वा, म्हणजे तुम्हाला वकिलाची भाषा समजायला लागली तर? काका, तुम्ही पण ना, आता आयुष्यभर एका वकिलाबरोबर राहायचंय म्हटल्यानंतर थोडी तयारी करायला हवी ना. आता करा, तयारी करा. पण खूप उशीर झाला आता. चला. बापरे, चला. चला चला चला. बोला ना. म्हणजे काल मी गेले होते कपिलची माफी मागायला, पण त्यांनी मला काही बोलूच दिलं नाही हो. ते म्हणाले की रामाश्रयाच्या बाबतीत कुणी मध्ये पडलेलं त्यांना सहन होणार नाही. रामाश्रयाशी आणि ह्या घराशी संबंधित असलेल्या आर्थिक व्यवहारात कुणी मध्ये पडायचं नाही. ते एकटे सगळं सांभाळतील. रामाश्रय आणि आम्ही राहतो ते घर त्यांचं आहे ना. ते मालक आहेत ना त्याचे. त्यामुळे त्यांना बाहेरच्यांची मदत नकोय. आई, तो असं म्हणाला तुम्हाला? हो. का? आई, तुम्ही खरंच भोळ्या आहात. अहो, भोळ्या काय नाही, म्हणजे खरं तेच बोलले ना. तेच मालक आहेत. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही भोळ्या आहात. कपिलने तुमचा केलेला अपमान तुम्हाला कळलाच नाही. अपमान? अहो, अपमान कसा काय झाला? मी म्हंटल ना. तो तुम्हाला काय म्हणाला? हा, की ते घर त्याचं आहे, म्हणजे ते तुमचं नाहीये. वर तो म्हणतोय की बाहेरच्यांनी त्यात पडायचं नाही, म्हणजे तुम्ही बाहेरचे, म्हणजे तुम्ही आश्रित आहात, असं त्याचं म्हणणं आहे. अहो, पण आश्रित असा शब्द नाही वापरला त्यांनी. हो, वापरला नसेल, पण त्याचं म्हणणं तेच आहे ना. नाही, खरंच म्हणजे तुम्ही हे सगळं कसं ऐकून घेतलं, आश्चर्यच आहे बाबा. अगो बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या. नाही, माझा हा भोळा स्वभाव आहे ना, तो
तोच घात करतो बघा माझा नेहमी. अहो आज आम्ही आहोत म्हणून रामाश्रय आहे ना. यांना काय माहिती या घरासाठी आणि रामाश्रयासाठी आम्ही काय काय केलंय ते. रक्त आटवलंय, घाम गाळलाय, या घराला घर पण दिलंय हो मी. आणि हे काल आलेत आणि म्हणतायत की आम्ही आश्रित आहोत. आम्हाला गरज नव्हती रामाश्रयाची, आप्पांना आणि रामाश्रयाला गरज होती आमची, म्हणून आम्ही इथे येऊन राहिलो ना. नाही खरंच तुम्ही म्हणता तसं असेल ना तर कपिलने हे असं बोलायला नको होतं. माझं काय म्हणणं आहे, जे काय बोलायचं होतं कपिल बोलून गेला आता. नाही, आय एम सॉरी. म्हणजे मला असं कोणी बोललं असतं ना तर मी राहिलो नसतो त्या घरात. खरंय तुमचं. नाही आता हा अपमान ना मी पण सहन नाही करणार. आता बघाच तुम्ही मी काय करते ते. वा इंदू, तुला हे असं बघून मला खूप समाधान वाटतंय. श्वासांचे वेगवेगळे प्रकार करतेस ना. कर कर, हा व्यायाम चांगला असतो तब्येतीला. सोबत आसनं पण कर. ताडासन कर, शीर्षासन राहू दे जरा काही दिवसांनी, पण शवासन करत जा अधूनमधून. त्यामुळे तब्येत चांगली होते, स्वभावात बदल घडतो, मनशांती मिळते. हा अगं आपल्याकडे योगासनाचं पुस्तक आहे ना. काय झालं सांग ना मला. माझ्या भोळ्या स्वभावाने ना माझा नेहमीच घात केलाय. भोळा शब्दाचा अर्थ सांग बरं. तुम्ही करा मस्करी, पण माझ्यासाठी हे खूप गंभीर आहे. आणि मी दीर्घ श्वास घेते कारण त्यामुळे रागावर नियंत्रण येतं. कर, दीर्घ श्वसन कर, रागावरती नियंत्रण मिळव. राग याला काय झालंय काय? तुम्हाला सांगण्यात काही अर्थ आहे? तुम्ही सगळं हसण्यावारीच नेणार ना. हे बघ आता मी गंभीरपणे विचारतोय, काय झालंय? तर रडायला काय लागलीस? राग येणं आणि रडू येणं या अगदी भिन्न प्रकारच्या प्रक्रिया आहेत. तू ना कन्फ्यूज होतेस आणि दुसऱ्याला कन्फ्यूज करतेस. आपण आश्रित होत ना या घरात. आश्रित? आता हे मध्येच आश्रित कुठनं आलं? काय बोलतेस काय तू? असं मी नाही बोलत आहे. कोणीतरी मला म्हटलंय की आपण आश्रित होत या घरात. कोणीतरी म्हटलं? कोणी म्हटलं? तोच तुमचा लाडका माणूस मालक. मालक असं बोलणं शक्यच नाही. काय शक्य नाही? मला म्हणाले ते रामाश्रयाशी आणि या घराशी संबंधित जे काही आर्थिक व्यवहार असतील ना ते त्यांचे तेच सांभाळतील. कारण रामाश्रय आणि हे घर त्यांचे, ते मालक आहेत त्याचे. आणि म्हणूनच त्यांना या बाबतीत बाहेरच्यांची मदत नकोय. आर्थिक व्यवहार सांभाळतील असं म्हणाले ना, मग काय चूक आहे त्याच्यामध्ये? अहो तुम्हाला कसं कळत नाहीये? ते मालक आहेत याचाच अर्थ आपण आश्रित आहोत. काहीतरी बोलू नकोस हा. हे बघ, मालक असले तर त्यांच्या समोर नोकरही असू शकतात. नोकर बरा आश्रितापेक्षा. त्याला निदान पगार तरी असतो. ए ए काय बोलतेस तू? खरं तेच बोलतीये मी. तू ना इंदू अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी आता अनर्थ करूच शकत नाही कारण त्यांनी ती संधीच ठेवली नाहीये मला. यातनं अर्थ एकच, ते मालक आहेत आणि आपण आश्रित आहोत. हे बघ ते काही असं म्हणालेले नसणार. तू काही काळजी करू नको, मी मालकांशी स्वतः बोलतो. तुम्ही बोला, पण मला आता हे सहन नाही होत. रामाश्रय आणि घरचे सगळे प्रॉब्लेम्स मी स्वतः सोडवेन. मला कुणाचाच इंटरफेरन्स नकोय, कळतंय? माझाही नकोय. माझं- यू मी आणि गौरी आपल्या गावातल्या घरात राहायला जातो. तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर थांबा इथे कपिल बरोबर.